भारत देश हा शेतीप्रधान देश आहे आणि काल आपण एक व्हिडिओ व्हायरल होताना पाहिला पवार दाम्पत्याचा। ते बैलाऐवजी स्वतःच नांगराला झोपून शेतीचं काम करत होते। यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? तो व्हिडिओ बघितल्याच्यानंतर काय नॅशनल न्यूज चॅनलवरती तो व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर अक्षरशः जो शेतकरी असतो, शेतमजूर असतो आणि आम्ही मजुरी कशी असते म्हणजे शेतामध्ये मजुरी करणारे मी असल्या कारणानं मी मजुरी जवळून गरिबी बघितलेली आहे। अक्षरशः ते दृश्य पाहिल्याच्या नंतर ते एकतर आमच्या आईवडिलाची आठवण झाली आणि त्याच्यानंतर ते दृश्य पाहिल्याच्या नंतर म्हणजे एकदम मन हेलावून गेलं। कारण राज्य सरकार जे काही गोष्टी करत असतात, जे काही मंत्री असतात, आज महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ, मंत्रालय, तिथं सचिव, त्याच्यानंतर मुख्यमंत्री आणि जे कृषी मंत्री वगैरे वगैरे असतात, परंतु ज्या मतदारसंघ जो अहमदपूर मतदारसंघामधला मला वाटते हडोळती या गावामधला जे झालेला प्रकार आहे, जे अनेक वर्षापासून जे काय ते जे वयोवृद्ध शेतकरी जो आहे ना, म्हणजे शेताची कुळवणी जे करत असते म्हणजे बैलाऐवजी स्वतः जुंपून, ते खूप खेदजनक आहे। ज्या मतदारसंघातून जे काही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील जे गेलेले आहेत, त्यांच्या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीनं शेतकऱ्यावर, शेतमजुरावर जी वेळ आलेली आहे ती फार दुःखद आहे। लोकप्रतिनिधी म्हणल्याच्या नंतर मताची भीक मागत असताना त्या मतदारसंघामध्ये काय उणीव आहेत, कुण्या शेतकऱ्यावर अन्याय होतो का, शेतकऱ्याचे काय प्रश्न आहेत, शेतमजुराचे काय प्रश्न आहेत, शिक्षित बेकारांचे काय प्रश्न आहेत, अनेक जे काय प्रश्न आहेत, जे काय ते मूलभूत प्रश्न जे आहेत, जे काही नाहीत आपल्या मतदारसंघात, ते प्रामुख्याने त्या विधानसभेमध्ये, त्या मंत्रालयामध्ये ते मांडण्याचं काम त्या लोकप्रतिनिधीने केलं। कदाचित बाबासाहेब पाटील केले बी असतील, ह्या गोष्टी झाल्या बी असतील, परंतु मतदानाची ह्या पद्धतीनं मागणी करत असताना, मतासाठी तिथं जाऊन हे करत असताना शेतकरी आपला त्या ठिकाणी अशा पद्धतीनं एवढं त्याच्यावरती संकट ओढलेलं आहे। म्हणजे आज सांगतात की त्यांनी मी तुमचं हे जे कर्ज आहे ते माफ करतो, मी तुम्हाला एखादा बैल घेऊन देतो, अशा पद्धतीची काही नौटंकी आहे। फक्त एक पत्रकार विचारल्याच्या नंतर नौटंकीच्या माध्यमातून सांगत असतात, ती कुठंतरी खेदजनक वाटते। म्हणून एक माझी विनंती आहे की बाबासाहेब पाटील जरी चांगले असले, त्या काही लोकांना, त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना, ज्यांना काही सहकार्य इंटर जे काही डायरेक्ट सहकार्य करत असतील, ते काही लोक म्हणतात की बाबा आमदार खूप चांगले आहेत, परंतु आज घडीला आमच्यासारख्या पत्रकारांना जे दिसून आले की त्या मतदारसंघामध्ये त्या लोकप्रतिनिधीमधून त्यांचं दुर्लक्ष आहे आणि लक्ष नाही, शेतकऱ्याचा आणि म्हणजे शेतकऱ्याकडे आणि शेतमजुराकडे लक्ष नाही असं दिसून येते। म्हणून एक माझी या ठिकाणी छोटीशी एक नागरिक म्हणून मला ह्या ठिकाणी मी मागणी करू इच्छितो की महाराष्ट्र राज्य सरकारने विचार करावा आणि स्वतः जे काही स्थानिक आमदार आहेत तिथले बाबासाहेब पाटील साहेब यांनी देखील असं विचार करावा। एकतरी त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, एक नैतिक जबाबदारी स्वीकारून, आणि मंत्री असून मी काहीच